हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? स्टडी केला कालचा इंग्लिश मॅथमॅटिक्स? ओके. क्वेश्चन पेपर मधला आता आपण चालू ठेवले. 2 महिने क्वेश्चन पेपर मधले बरेचसे क्वेश्चन होणार आहे आणि तुम्हाला कळतील असेच आपण घेऊया. ओके. आणि जे प्रश्नपत्रिकेत अंदाजे आपल्या ह्या मार्चच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतील असेच आपण सिलेक्ट करतोय, बरोबर की नाही? आणि त्या अनुषंगाने तुम्ही स्टडी करायचं आहे. कळलं की नाही? आता तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, राईट. बरेचसे प्रश्न येतात त्याच्यावर. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द फिगर. आता रिलेटेड वर्ड जवळजवळ तुम्ही केले की तुम्हाला त्याचा अंदाज येईल, गेस येईल की आता फ्रीज दिलंय मग काय असेल, फॅन दिलाय मग काय असेल, टेलिस्कोप दिलाय काय असेल, टीव्ही दिलाय काय, म्हणजे अनेक जे एन्व्हायरमेंट मध्ये ट्री दिलंय तर काय असेल, फोटोसिंथेसिस दिलंय तर काय असेल, अनेक शब्द आहे. तर ते तुम्हाला अंदाज 15-20 असे सोडवले की तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि तुम्ही न पाहता तुम्ही ते लिहू शकणार. म्हणजे राईट द रिलेटेड. याच्यात आता वॉटर आहे बघा, पाणी. पाण्याच्या रिलेटेड काय अनेक लिहिता येतील आपल्याला, बरोबर नाही? मग याच्यात किती दिलंय? 1 2 3 4 5 5 दिले. मग ते पाण्याचं काय होईल? मग आपल्याला माहिती आहे, कूल वॉटर म्हणजे थंड पाणी, कूल वॉटर आहे का नाही? आता तेच काय आहे? हॉट वॉटर. त्यालाच जोडी द्या, हॉट वॉटर आहे ना. कूल वॉटर, हॉट वॉटर. नंतर शुद्ध पाणी, प्युअर, PURE. शुद्ध पाणी, अशुद्ध पाणी, इम्प्युअर, इम्प्युअर आहे का नाही? कूल, हॉट 100%, प्युअर, इम्प्युअर. आणि अजून कंटेंट आहे पाण्यात, काय आहे? मिनरल, मिनरल खनिज आहे पाण्यामध्ये. अजून भरपूर आहे, पण कमीत कमी मिनिमम 5 to 6 वर्ड्स यू हॅव टू राईट. कळलं की नाही? फर्स्ट ऑफ ऑल ट्राय more than 20. You will get the technique, idea, concept and you can easily write. बरोबर की नाही? अगदी सहजतेने लिहाल. आता दुसरा प्रश्न दिलाय बघा, क्वेश्चन दुसरा आहे. काय दिलाय? राईट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा 2 मार्काला येतो मित्र हो. राईट इन अल्फाबेटिकल. आर सोपा असतो. मग तिथं दिलाय फ्रंट, बेगर, एन्चंट आणि अर्थ. फ्रंट, बेगर, एन्चंट, अर्थ याच्यात पहिल्याच अक्षरात आपल्याला अल्फाबेटिकल दिसत आहेत. मग पहिलं काय येईल मित्र हो? पहिलं येईल एन्चंट, आहे का नाही? हे दिसतंय. दुसरा बी येईल म्हणजे बेगर. बीच्या पुढं आहे का एफ? ई येईल. तिसरा अर्थ, ई. आणि जो राहिला तो चौथा एफ. 4 झाला अल्फाबेटिकल. झाले 2 मार्क मित्र, आहे का नाही? सोपे प्रश्न आहेत अल्फाबेटिकल, हे सोपे. असे तुम्ही सोडवले की ते फटाफट आपल्याला येतात. दुसरा प्रश्न आहे बाबा, कम्प्लीट द वर्ड्स. असं डॅश डॅश देतात आणि वर्ड कम्प्लीट करण्यासाठी 2 मार्कासाठी आहे. आजच्या आज तुम्ही 4 ते 6 मार्क घ्याल. टॅलेंट पाहिजे, थोडस हुशारीने करायचं, स्टडी करायचा आणि मनाने, माइंड ब्लोईंग आपण करतो, मनापासून अभ्यास करणं, याला स्टडी म्हणतात. नाही तर इकडे खायचं आणि इकडे स्टडी, इकडे टीव्ही आणि इकडे पुस्तक, असे होणार नाही. मनापासून अभ्यास करा. यू विल गेट 100 out of 100 मित्र हो. काय काळजी करू नका, मिळणार म्हणजे मिळणार. आता बघा, कम्प्लीट द वर्ड काय? COR, ER. टिंब, टिंबाच्या काय? क्वार, क्वार्सर, क्वार्पर, क्वार नाही. मग काय इथं काय दिसतोय? कॉर्नर म्हणजे NER, आहे का नाही? कॉर्नर आलं. कॉर्नर बरोबर. FCUS, फोरस, फॉलस, फॉमस. काही ओ इथं येणार म्हणजे काही फोकस. ओ
म्हणजे प्रकाश, फोकस. आता याची आहे टिंब टिंब TH. इथं पण काही, इथं आरोग्य, हेल्थ येईल मित्र होय, हेल्थ काय येईल, हेल्थी. आणि इथं TR टिंब टिंब FIC, फिक, किती सोपं आहे, ट्राफिक ये येणार इथं मित्र. झाले तुमचे मार्क बघा. कॉर्नर, फोकस, हेल्थ आणि ट्रॅफिक. आलं की नाही? खूप सोपी क्वेश्चन पेपर असते मित्र. शांत ते डोकं लावून सोडवायचे. टॅलेंट, मन, समाधान, कुठं चल बिचल करू द्यायचे नाही. समोरच्याचं बघायचं काय गरज आहे. आपला स्टडी करा मित्र. दररोज 1 तास तर घालवा याच्यात बिनधास. अनसीन पॅसेज मधले पण प्रश्न उत्तर त्याच्यात बरेचसे एक्झाम्पल आहे. बरोबर. ओके, गुड हेल्थ.